ऐन डिसेंबर महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पाबळ, कान्हूर, मेसाई या गावामध्ये डिसेंबरमध्येच पाण्याची पातळी खालावलेली आहे। येथील विहिरी, नाले, बंधारे कोरडे पडलेले असून रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे ही पिकं आता पाण्याअभावी जळू लागलेली आहेत। डिसेंबरमध्ये शिरूरमध्ये पाणी दिसतीये। डिसेंबर महिन्यात शिरूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जे जलस्रोत आहेत ते कोरडे पडलेले आहेत। विहिरी, जे काही बंधारे आहेत ते देखील कोरडे ठाक पडल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत आहेत। हेमंत, ऐन डिसेंबरमध्ये शिरूरमध्ये पाणी पाहायला मिळतेय। कशा प्रकारे आता प्रशासनाकडून या सगळ्याचं नियोजन केलं जातंय? शिरूर तालुक्यातील केंदूर असेल, पाबळ असेल, कान्हूर मेसा असेल, या परिसरात जर आपण विचार केला त्या परिसरात हा तसा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो। यावर्षी या भागात पावसाचं प्रमाण हे कमी होतं। कुठेतरी परतीचा पाऊस कान्हूर मेसाई पाबळ परिसरात कमी प्रमाणात झाला आणि आता या कान्हूर मेसाई परिसरात जो काही मिटगुलवाडी कान्हूर मेसाई परिसर आहे, आता डिसेंबर महिन्यातच त्या ठिकाणी पाणी टंचाई या ठिकाणी जाणवू लागलेली। आपण जर विचार केला तर ज्वारीचं पीक सध्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आले, मात्र विहिरींनी तळ गाठलेले आहे आणि त्यामुळे कुठेतरी थंडी सुद्धा मधल्या काळात गायब झालेली आहे पुन्हा। आणि अशा परिस्थितीत कुठेतरी ज्वारीचं पीक हातून जातं की अशी परिस्थिती सध्या ठिकाणी उभी राहिलेली पाहायला मिळत आहे। नक्कीच हेमंत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।